सुंदरबाईंना ब्लड प्रेशर असल्यामुळे त्यांचा BP कायमच कमी जास्त असं होत व्हायचं. त्यामुळे चक्कर येऊन खाली पडायच्या आणि आजही तसंच झालं होतं. सुंदरबाई सकाळी उठून आपल्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवत होत्या. नाश्ता बनवून झाल्यानंतर नाश्ता घेऊन ते सुदामरावांना देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये आल्या. सुदामराव पेपर वाचत बसलेले होते. सुंदरबाई त्यांना म्हणाल्या, अहो, नाश्ता बनवला आहे, नाश्ता करून घ्या. त्यावर सुदामराव म्हणाले, तूही नाश्ता कर माझ्याबरोबर, तुला गोळी घ्यावी लागेल ना. त्यावर सुंदरबाई बोलल्या, मला आज खूप अस्वस्थ वाटत आहे. मुलांची खूप आठवण येत आहे. अजय आणि अतुल यांनी 8 दिवस झाले फोन देखील केलेला नाही. त्यांना आपली आठवण येत नसेल का हो? सुदामराव म्हणतात, अगं, ते कामात असतील ना. त्यांना वेळ मिळाला की करतील ते फोन. कशाला एवढी काळजी करते? सुंदरबाई आणि सुदामराव दोघेच गावी राहत होते. त्यांची दोन्ही मुलं अजय आणि अतुल दोघे परदेशात होते. अजय आणि अतुल त्यांना सुट्ट्या मिळतील तसे ते गावी यायचे आणि गावी थोडे दिवस राहून परत परदेशात निघून जायचे. पण ते परदेशात निघून गेल्यानंतर सुंदरबाई आणि सुदामरावांना घर अगदी खायला उठत असे आणि आजही त्यांना आपल्या मुलांची खूप आठवण येत होती. नातवंडांची पण खूप आठवण येत होती. नाश्त्याला त्यांनी उपीट बनवले होते. थोडेफार उपीट खाऊन त्या दोघांच्या डिशा घेऊन किचनमध्ये गेल्या आणि दोघांसाठी चहा बनवून आणला आणि दोघांनी चहा घेतला. दोघांचा चहा पिऊन झाल्यानंतर चहाचे कप घेऊन किचनकडे जाणार होत्या. तेवढ्यात अचानकपणे त्यांना चक्कर येऊन त्या जमिनीवर कोसळल्या. सुदामराव अगदी घाबरून गेले होते. काय करावे आणि काय नाही त्यांना कळतच नव्हते. त्यांनी दिनेशला फोन लावला. दिनेश म्हणजे त्यांच्या मित्राचा मुलगा. दिनेश काकांचा फोन आल्यावर लगेचच तो घरी पोहोचला. दोघांनी मिळून सुंदरबाईंना दवाखान्यात नेले. दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना चेक केले. सगळे रिपोर्ट पुन्हा काढण्यात आले. त्यांचा BP वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली होती. सुदामरावांनी आपल्या मुलांना फोन केला आणि आईला चक्कर आली आहे आणि आम्ही तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे असे सांगितलं. त्यावर त्यांचा मोठा मुलगा म्हणाला, बाबा, तुम्ही आईची काळजी घ्या. काही पैसे लागले तर मी तुम्हाला पाठवून देतो, पण मला यायला वेळ मिळणार नाही. तुम्ही तिथलं सगळं सांभाळून घ्या, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. छोट्या मुलालाही कामातून वेळ नव्हता. शेवटी दिनेशने आणि सुदामरावांनी सुंदरबाईंची संपूर्ण काळजी घेतली. सुंदरबाईंचे रिपोर्ट आल्यानंतर असं समजलं की त्यांना डायलिसिस करावं लागणार आहे, कारण त्यांची एक किडनी खराब झाली होती. सुदामरावांनी सांगितलं की सुंदरबाईंना महिन्यातून एकदा तरी डायलिसिस करावं लागेल, नाहीतर त्यांची किडनी काम करणार नाही. सुदामरावांनी हा आजार पहिल्यांदाच ऐकला होता, त्यामुळे त्यांनाही काही कळत नव्हतं. ते खूपच टेन्शनमध्ये आले. त्यांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलांना फोन करून ही गोष्ट कळवली. दोन्ही मुलं म्हणाली, बाबा, तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करून आईला घेऊन जात जा. डायलिसिस करून पुन्हा घरी पाठवलं जातं. काही काळजी करण्यासारखं नाही आहे. आम्हाला सुट्टी काढून यायला जमणार नाही. दिनेश सुदामरावांना म्हणाला, काका, काही टेन्शन घेऊ नका. जेव्हा मावशींना घेऊन जायचं असेल तेव्हा मी येत जाईल. तुम्ही काळजी करू नका. सुदामरावांना दिनेशचा खूप आधार वाटला त्यावेळेस. त्यानंतर सुदामराव सुंदरबाईंना घरी घेऊन आले आणि त्यांची काळजी घेऊ लागले आणि काही महिन्याला ते दवाखान्यात घेऊन सुंदरबाईंना जाऊ लागले. जेव्हा गरज वाटेल तेव्हा ते दिनेशला फोन करायचे आणि दिनेशही यायचा. असे 6-7 महिने उलटून गेले आणि नंतर सुंदरबाईंना खूपच त्रास चालू झाला. त्या डायलिसिसला कंटाळल्या होत्या. त्या दिवशी त्या डायलिसिस करायला जायला तयार झाल्या नाहीत. उद्या जाऊ बोलल्या आणि
त्या डायलिसिस करायला टाळू लागल्या. त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना एके दिवशी चक्कर आली आणि त्या खाली पडल्या. सुदामराव त्यांना घेऊन दवाखान्यात गेले. त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. डॉक्टरांनी सांगितले की डायलिसिस न केल्यामुळे त्यांना त्रास होत आहे. सुदामराव डॉक्टरांना म्हणाले, आता काय करायला हवं? डॉक्टर म्हणाले, मी इंजेक्शन देतो, मग बघू काय होतं ते. पण सुंदरबाईंच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अशातच त्यांचा त्रास खूपच वाढला गेला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दिनेशही त्यावेळेस सुदामरावांबरोबर होता. दिनेशने एखाद्या मुलाप्रमाणे त्यांची साथ दिली होती. सुदामरावांना खूपच मोठा धक्का बसला होता. त्यांनी मुलांना आईची मृत्यूची बातमी सांगितली, पण त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या मीटिंग्समुळे त्यांना आपल्या आईच्या विधी कार्याला सुद्धा येता आले नाही. शेवटी दिनेशने सर्व काही केले. सुदामरावांना पत्नी गेल्यानंतर खूपच मोठा धक्का बसला होता. त्या धक्क्यातून ते सावरलेच नाही. त्यांना कळून चुकलं होतं की आपल्या जीवाचं आता काही खरं नाही आहे. आपला आता काही राहिलेलं नाही. म्हणून त्यांनी वकिलाला फोन करून मृत्यूपत्र बनवून घेतलं. मृत्यूपत्र बनवून झाल्यानंतर 1 महिन्यानंतरच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. दिनेशने त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करून बोलावून घेतले. यावेळेस मात्र त्यांची दोन्ही मुलं आली आणि त्यांना खूप वाईट वाटत होतं. आपल्या आईच्या वेळेस आपण येऊ शकलो नाही याचं दुःख त्यांना वाटत होतं. दिनेशने त्या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर सांगितल्या. वडिलांचे विधी कार्य पूर्ण करण्यात आलं आणि मुलांना कळलं की आपल्या वडिलांनी जाण्यापूर्वी मृत्यूपत्र बनवून ठेवलं आहे. म्हणून त्यांनी वकिलांना फोन करायचे ठरवलं आणि एके दिवशी सुदामरावांचा मोठा मुलगा अजय याची कुलकर्णी वकिलांना फोन लावला. फोनवर आलेला अननोन नंबर पाहून कुलकर्णी वकिलांना आश्चर्य वाटले. त्यांनी फोन रिसीव्ह केला. हॅलो, कोण? वकील साहेब ना? हो, आपण? मी अजय, सुदामरावांचा थोरला मुलगा बोलतो आहे. हो, बोला. कसा काय फोन केला? तुम्हाला कळलं असेलच, बाबांचं मागच्या आठवड्यात निधन झालं. बरेच दिवस आजारी होते. त्यांनी मृत्यूपत्र केले आहे असे कळले होते. मी व माझा मोठा भाऊ दोघं अमेरिकेतून आलो आहे. बाबांच्या जमीन संपत्तीबाबत बोलणं करायचं आहे. आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत, त्यामुळे लवकरात लवकर. हो, समजलं. संध्याकाळी मी येतो तिकडे, मग बोलू. म्हणत कुलकर्णी वकिलांनी फोन कट केला. त्यांना आठवले 2 महिन्याआधीच तर सुदामरावांकडे ते गेले होते. त्यावेळेसच त्यांनी सांगितले होते की दोन्ही मुले बाहेर देशात असतात. बायको नुकतीच वारली आहे. सुदामराव यांना बहुतेक आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी. सुदामराव एकटेच. तब्येत जरा नरम गरम असायची, त्यामुळे त्यांना मृत्यूपत्र तयार करायचे होते. बडी आसामी होती. बरीच संपत्ती जमा केली होती. त्यांची रीतसर वाटणी करायची होती. त्यांनी एक पत्र लिहून वकील साहेबांच्या स्वाधीन केले होते. संध्याकाळी कुलकर्णी वकील त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. घरात 2 मुलं, धाकटा अतुल व मोठा अजय व त्यांच्या दोघांच्या बायका, एकूण 4 जण होते. नातवंडांना यात काहीच देणं घेणं नव्हते, म्हणून ते आलेच नव्हते. नोकराने आत जाऊन सांगितले. दोन्ही मुले बाहेर आली. वकील साहेब चहा, कॉफी की सरबत घेणार? अजयने विचारलं. नाही, काही नको, फक्त पाणी द्या. आणि दिनेशला नाही बोलावले का? का बरं? त्याचे काय काम? बोलावून घ्या, सांगतो. पाणी पीत कुलकर्णी वकील म्हणाले, पण हा सगळा आमचा घरगुती मामला आहे. तोही घरचाच आहे.
म्हटल्यावर दिनेशचा निरोप गेला. दिनेश जरा बिचकत आला. त्यांनी वकील साहेबांना नमस्कार करून विचारले, आपण मला का बोलावलं? अजय आणि अतुलने त्याला ये बस ही म्हटले नाही. बस दिनेश, वकील साहेब म्हणाले. हे इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र तुमच्या वडिलांनी उर्फ सुदामरावांनी केले होते, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रिय अजय व अतुल, तुम्ही नेहमी सुखाने राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण संपत्तीचे माप नेहमीच आईवडिलांच्या प्रेमापेक्षा जड असते. हे मी व तुमची आई दोघंही समजून चुकलो होतो. याची पुढे तुम्हाला ही जाणीव होईल. तुम्ही माझेच अंश आहात, या नाते माझा या संपत्तीवर तुमचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या अधिकाराने तुम्ही याल. पण माझा एक मुलगा अजून आहे. त्याला तुम्ही पाहिले आहे पण ओळखत नाही, कारण तो माझा मानसपुत्र आहे. माझा मित्र बबनचा मुलगा दिनेश, खरं तर सख्यापेक्षाही जास्त जवळचा. आश्चर्य वाटलं ना? त्यालाही अंदाज नाही, पण एका मुलाचे कर्तव्य आहे त्याहीपेक्षा कणभर जास्तच आमच्यासाठी त्यांनी केले. आणि मनात काहीही अपेक्षा न ठेवता बबन आणि मी लहानपणीचे मित्र. आमच्या मैत्रीत त्यांची गरिबी किंवा माझी श्रीमंती कधीच आड आली नाही. अगदी लहान असल्यापासून मी दिनेशला बघत आलो आहे. अभ्यासात फार हुशार नव्हता, पण आदर्श वाटावा असा. आपल्या आईबाबांचा त्यांनी नेहमी मान ठेवला. जेव्हा तुम्ही दोघंही आम्हाला सोडून परदेशात स्थायिक झाला तेव्हा आणि बबन व वहिनी दोघांचे निधन झाले, त्यानंतरही त्याने आमची साथ सोडली नाही. नेहमी घरी येऊन विचारपूस करायचा. काही हवे असल्यास नेहमी तत्पर. प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली, ती पण अगदी मुलाप्रमाणे. पैशांचा मोह त्याच्या वागण्यात मला कधीच जाणवत नव्हता. नेहमी हिशोबात चोख. पैशांची गरज तर ईश्वर कृपेने आम्हालाही नव्हती. या वयात गरजा कमीच असतात. गरज होती ती फक्त आणि फक्त प्रेमाची, आपलेपणाची. सोबतची गरज म्हातारपणी जेव्हा शरीर साथ देत नाही, आपल्या माणसांची गरज जास्त असते. असे वाटते की कोणीतरी जवळ असावे, त्यांच्याजवळ सर्व सोपवून निर्धास्त व्हावे. आणि तेच निर्धास्तपण, तोच आपलेपणा आम्हाला दिनेशच्या रूपात भेटला. न सांगता त्याला आमच्या गरजा कळत. 2 दिवस येऊन काही हवं नको विचारून जायचा. तुमची आई आजारी असताना त्यांनी व सूनबाईंनी हिची खूप सेवा केली. हिला जेवण जात नव्हते तेव्हा प्रेमाने भरवलेही. एक मदतनीस होती सेवेसाठी, पण स्वतःच्या आईप्रमाणे प्रेमाने करणार लागत. ती कमतरता त्या दोघांनी भरून काढली. ऐकता ऐकता आता अजयला आठवले, मागे बाबांनी फोन करून सांगितले होते, तुझी आई खूप आजारी आहे. डॉक्टरांच्या मते ती फार दिवस जगणार नाही. पत्रात बाबांनी पुढे लिहिले होते, तिला सतत तुमचे दोघांची आठवण येत असे. एकदा जरी भेटला तरी तिची जीवाला शांती मिळेल. पण अजयने अतुलला कळवले, तू जाशील का? पण त्यानेही सध्या सुट्टी नसल्याने जमणार नाही असे कळवले. वाचता वाचता वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले. दोघांच्या नजरा शरमेने खाली झुकलेल्या होत्या. दिनेश आणि सुनबाई दोघांनी अगदी सख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली. शेवटी शेवटचे पाणीही त्यांनी तिला पाजले. तेव्हाच मला कळून चुकले होते, म्हणून मी माझे आजारपण तुम्हाला कळवले नाही. मी गेल्यावर दिनेशने तुम्हाला कळवले. तुमच्या आईची व माझ्या दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही दिनेशच्या नावाने करतो आहे. हे पैतृक नाही. हे घर मी माझ्या मेहनतीने बांधलं आहे. त्याची देखभाल दुरुस्ती सर्व मी वेळोवेळी केली. माझ्यासाठी हे घर सर्वात अनमोल आहे. त्यात लावलेली फळझाडे, बाग मी स्वतः लावली आहे. या सर्वांची देखरेख तोच करू शकतो जो इथे राहील. नाही तर ही बाग ही आमच्या सारखी कोमेजून जाईल.
तुम्ही दोघं हे सर्व विकून वाटून घ्याल. मला ठाऊक आहे, बाकी सर्व संपत्ती, जमीन, तुमच्या आईचे दागिने, तुमच्यावर तुमचाच अधिकार आहे. हे तुम्ही वाटून घ्यावे. तुमचे बाबा सुदाम रावांचे इच्छापत्र पूर्ण वाचून त्याची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले. दोघांचे चेहरे शरमेने खाली काळे ठिक्कर पडले होते आणि दिनेश रडत झोडत होता. नाही वकील साहेब, मला यायला काही नको. तुम्ही हे घर दादांच्या नावाने करून घ्या. अरे, ही पितृ इच्छा आहे. तू त्यांची सेवा काहीही अपेक्षा न ठेवता केली. त्यांनी वकिलीच्या नात्याने आपल्या संपत्तीतून काही तुलना दिले आणि मी ह्यात काही फेरबदल नाही करू शकत. ही सुदामरावांची शेवटची इच्छा होती. तू मुलाप्रमाणे वागला, त्यांनी वडिलांचे कर्तव्य निभावले. आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर, ज्याने आपल्या आत्म्याला समाधान मिळेल. असे म्हणत वकील साहेबांनी मृत्यूपत्र अजयच्या हातात दिले. अजय व अतुल दोघांच्या बायकांनाही ते वाचायला दिले. सर्वांनी त्यावर सही केली व घराचे कागदपत्र दिनेशच्या स्वाधीन केले. दिनेशच्या डोळ्यातून 2 थेंब अश्रू त्यावर पडले. ते पेपर त्यांनी फोटो समोर ठेवून नमस्कार केला व बाहेर निघून गेला. सुदामराव यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला. तेव्हा वकील साहेबांना जाणवले की फोटोतल्या सुदामरावांच्या चेहऱ्यावर कर्तव्य पूर्तीचा तृप्त दिवस होता. मित्रांनो, आई वडील खूप काबाड कष्ट करून मुलांना शिकण्यासाठी परदेशात पाठवतात. मुलं खूप शिकतात ही आणि चांगल्या पगाराची नोकरी घेऊन तिथे स्थायिक होतात. त्यानंतर त्यांचं लग्न, मुलं, संसार हे सगळं परदेशातच होतं. परंतु या सगळ्यांमध्ये ते आपल्या आई वडिलांना, त्यांच्या कष्टांना पूर्णपणे विसरून जातात. जे मुलं परदेशात राहतात त्यांना आई वडील आजारी असल्यावर एक वेळ भेटायला येऊ शकत नाही. अशी मुले आई वडिलांना आजारपणासाठी पैसे देऊन मोकळे होतात. आई वडिलांसाठी त्यांना थोडेही प्रेम, आपुलकी शिल्लक राहिलेली नसते. या सर्व गोष्टींना हिच्या वडील खूप त्रास होत असतो. परंतु मात्र आपल्या आईवडिलांना विसरून जातात आणि नंतर मात्र आईवडील गेल्यानंतर पश्चाताप करतात. पण त्याचा काय उपयोग? मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? मुलांनी परदेशात जाऊन पैसे कमवावे की आपल्या भारतात राहूनच पैसे आपल्या आईवडिलांबरोबर राहावं? पण बऱ्याच आईवडिलांना वाटतं की मुलांनी परदेशातच जावं. पण त्यांनाही समजत नाही की त्यानंतर आपल्याला काही त्रास होणार नाही. आपल्याला आपल्या मुलांची साथ सोडावी लागेल आणि मुलेही आपली साथ सोडून देतील. हा एक समाजाचा खूप मोठा गहन प्रश्न आहे. त्यामुळेच आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रमाचे प्रमाण वाढत चाललेले आहे आणि याचे प्रमाण भविष्यामध्ये खूपच वाढण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.